असतील, नंदू पाटील असतील, जितेंद्रजी असतील, ज्याने 2-3 दिवस या भागामध्ये फिरून मार्गदर्शन केलं, ते सागर वळखूत, अमोल खराडे, खंडेराव खर्चे, अभिमन्यू टोकरे, जयंत काकडे, सागर गिरमे, तुळशीदास होळकर, चौधरी क्षीरसागर, राजेश खराडे, दिलेश सोनवलकर, हनुमान होळकर, सुनील मुळे, दादा गोपने, विकास यादव, विशाल जंसने, आनंदराव धुमाळ, गोपाळ टावरे, सुहास आणि सर्वच प्रमुख जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, पत्रकार भावांनो, पोलीस भावांनो, महाराष्ट्रामध्ये यावर्षी परतीचा पाऊस सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, कोकणात सुद्धा शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. या मोर्चाच्या माध्यमातून सरकार तर मदत करणार आहे, परंतु मी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्यांची पिकं नष्ट झालेली आहेत, जमिनी खचून गेलेल्या आहेत, जनावरं मेलेले आहेत, घरांची पडझड झालेली आहे. वर्षभराचा सोन्याचा घास शेतकऱ्याच्या मुखातनं निसर्गानं हिरावून घेतलेला आहे. हा शेतकरी माझा परत सन्मानानं उभा राहिला पाहिजे, या दृष्टिकोनातून मदत करावी, एवढी अपेक्षा मी सरकारकडे आज या माध्यमातून करत आहे. मी जास्त वेळ तुमचा घेणार, पण मोदी साहेबांनी जीएसटी कमी केला आणि देशातल्या सगळ्या जनतेला, उद्योगाला एक आधार दिला. मी निश्चितपणानं या निर्णयाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत पहिल्यांदा करतो. मोदी साहेबांनी 2 घोषणा केलेल्या आहेत. एक, आत्मनिर्भर भारत, याही घोषणेचं मी स्वागत करतो. खरोखर या देशातल्या शेतकऱ्याला, शेतमजुराला, पारा गुलतेदाराला, राज्यातला, या देशातला शेतकरी उभा राहतो या, कारण मला आता आत्मनिर्भर बनायचं आहे. पण मला आत्मनिर्भर बनायचं असेल तर मोदी साहेब पहिल्यांदा शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जे कायदे आहेत, ज्या शेतकरी विरोधी कायद्याच्या बेड्या आहेत, त्या बेड्या आमच्या तोडून टाका. आम्ही आत्मनिर्भर बनायला तयार आहे. आम्ही आत्मनिर्भर बनायला तयार आहे. हो, आम्हाने स्वदेशी चा नारा तुम्ही दिला. आम्ही मोदी साहेब स्वदेशीचं या देशातला, या राज्यातला शेतकरी स्वागत करत आहे. पण स्वदेशी काय? स्वदेशी माझा गहू स्वदेशी आहे, माझी साखर स्वदेशी आहे, माझी चणा डाळ स्वदेशी आहे, माझा तांदूळ स्वदेशी आहे, माझा भाजीपाला स्वदेशी आहे, माझा कांदा स्वदेशी आहे, माझा कापूस स्वदेशी आहे. मोदी साहेब, परदेशी माल आणू नका आणि माझ्या शेतकऱ्याचा माल स्वदेशी बनवून वापरायला लागूया. आम्ही तुमच्याबरोबर आहे, आम्ही तुमच्यावर उभा राहायला तयार आहे. आज शेतकरी विरोधी काय कायदे, जीवनावश्यक वस्तू कायदा, अरे माझा कांदा परदेशामध्ये विकू शकत नाही. साखरेचा भाव वाढला की निर्यात बंदी लागते, गव्हाचा भाव वाढला की निर्यात बंदी लागते, कापसाचा भाव वाढला की निर्यात बंदी लागते, सोयाबीनचा भाव वाढला की निर्यात बंदी लागते. निर्यात बंदी लावू नका, हा कायदा काढून टाका, अत्यावश्यक कायदा जाळून टाका आणि माझ्या शेतकऱ्याला मुक्त करा. मोदी साहेब,
आम्ही अमेरिकेला हरवू शकतो, आम्ही ट्रम्पला हरवू शकतो, एवढी ताकद गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्यामध्ये आहे, एवढी ताकद आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहे. परंतु परदेशामधून पाम तेल आणू नका आणि इथं तेलबिया उत्पादकांचा भाव वाढू नका. आमची करडी असेल, आमचा भुईमुंग असेल, आमचं तीळ असेल, आमचं सूर्यफूल असेल, आमचा भुईमुंग असेल, आमचं सोयाबीन असेल, याचं तेल खाव्या. लोकांना सांगा 4 चमचे जर भाजीला तेल वापरत असाल तर 1 चमचा तेल वापरा, पण या देशातल्या शेतकऱ्याला जगू द्या. तो तुम्हाला खाऊ घालेल, पिऊ घालेल. आणि म्हणून भावांनो, गोवंशाती बंदी कायदा आला. खऱ्या अर्थानं ज्यावेळी हा कायदा आला त्यावेळी शरद जोशीने 1995 साली त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला. त्याने एक लेख लिहिला, गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे, हा गो पालक हत्याबंदी कायदा आहे. मी काय लोक मला विचारतात की सदाभाऊ तुम्ही आता कस काय बोलायला लागला. त्या लोकांना माझं सांगणं आहे बाबांनो, कॅन्सर पहिल्या टप्प्यामध्ये ओळखता येत नाही, कॅन्सर दुसऱ्या टप्प्यामध्ये ओळखता येत नाही, कॅन्सर माणसाला शेवटच्या टप्प्यामध्ये समजत असतो. त्या गोवंश हत्याबंदी कायदा म्हणजे हा कॅन्सर आहे, तो आम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये कळाला. आता यानं सगळं शरीर पोखरलंय. मी मायबाप सरकारला विनंती करणार आहे, भरलेला दया दुधाचा गोठा शेतकऱ्याचा वाचवूया. शेणामुतानं भरलेला गोठा शेतकऱ्याचा वाचवूया. कारण हे शेती म्हणजे आणि दुग्ध व्यवसाय ह्याचं सुद्धा एक अर्थशास्त्र आहे. मी तुम्हाला 10 मिनिटात सगळं सांगून थांबणार आहे. बाबांनो, काय आहे अर्थशास्त्र? एक जर्सी गाय आपण घेतली, ती व्याली, तिला पाडी झाली, तर एक जर्सी गाय एका वेतामध्ये 3,500 ते 4,000 लिटर दूध देते. 30-32 रुपये दुधाचा भाव धरला तर एका जर्सी गायपासून एका वेतामध्ये शेतकऱ्याला 1,20,000 रुपये मिळतात. एक जर्सी गायला दिवसाला गोळी पेंड, सरकी पेंड, औषध उपचार, वैरण, पाणी हे सगळा खर्च किमान 300 रुपये येतो. महिन्याचं झालं 9,000, वर्षाचं झालं 1,08,000, दुधाचं मिळालं 1,20,000, 12,000 फक्त उरलं. त्याच्या बायकोची हाजरी नाही, त्याच्या लेकराची हाजरी नाही, कुणाचं काही नाही. त्यानं तिला लावलेलं दाव, बांधलेले गव्हाण काही नाही. आमच्या पदरामध्ये शेण, मोत आणि 8,000 रुपये पडतात, तरी आम्ही तो धंदा करतो. याचं कारण शेतकऱ्याच्या घरात 10 दिवसाला फक्त आणि फक्त पैसे कशाचं येत असतील तर ते दुधाचं येतात. दर 10 दिवसाला त्या गाईची पाडी 2.5 वर्षानं गाबतात. त्या तिचं महिन्याला खर्च 5,000, 2.5 वर्षाचा खर्च हा 1.5 लाख रुपये. तरी सुद्धा आम्ही काबाड कष्ट करतो आणि त्या पाडीला गाब घालवतो. ती पाडी 3.5 वर्षानं विती, 3.5 वर्षानं व्याली. तोपर्यंत मूळ गायला 2 वासरं होतात, त्यात एक पाडी झाली,
पाडीला जर पाडी झाली तर आमच्या घरामध्ये 4 गायी होतात 3.5 पावणे 4 वर्षामध्ये. आता त्या 4 गायी म्हणजे आमची बँक आहे, आमचा एटीएम आहे. ते ज्या वेळेस शेतकऱ्याला संकट येतं, त्याची बायको आजारी पडते, त्याच्या लेकराची फी भरायची असते, त्याच्या लेकीचं लग्न करायचं असतं, त्यावेळी तो 2 गाय बाजारामध्ये विकतो, कारण ती त्याची बँक आहे. बँक हे त्याचं अर्थशास्त्र आहे. त्या अर्थशास्त्रात तुम्ही समजावणार घेणार का नाही? आणि मग आता काय व्हायला लागलं? देशी गाय, तिथं शेतकरी आहे. अरे देशी गाय आमची गोमाता आहे, गोमाता. तिला माझ्या भावानं आज्यानं पंजानं गोमाता म्हणलंय का? तर तिच्या पोटी जन्माला आलेला खोट अवताला चालायचा. अरे आता यांत्रिकीकरण झालं, बैल गोट्यातनं गेले, यांत्रिकीकरण झालं, देशी गायी कमी झाल्या. मग दुधाळ गायी शेतकरी पाळायला लागला, वेगवेगळ्या राज्यातनं गायी आणायला लागला, म्हशी आणायला लागला. अरे या राज्यामध्ये देशामध्ये शिपभर दूध मिळत नव्हतं, पण दुधाचा महापूर या महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्यानं आणलाय, शेतकऱ्यानं, शेतमजुरानं. अरे म्हणून तुम्ही ताक पिताय, दही खाताय, दूध पिताय, आईस्क्रीम खाताय, चीज खाताय. अरे हे कोण करतय? शेणा मुदात माझ्या माय बापाचे हात आहेत. तो मायबाप हे सगळं बनवतोय, तो मायबाप बनवतोय. मग देशी गायचा कधी बाजार नाही भरला, देशी गाय कधी शेतकऱ्यांना नाही विकली. इथे एवढे शेतकरी आहेत, देशी गाय कधी बाजाराला पण विकायला नेले का? कधीही नेले नाही. आणि मग जर्सी गाय, अरे 2 गायच्या 5 गाय झाल्या, 2 गायी आम्ही विकतो. गाय विकायला निघाली की फौजाडी येते. गाडीवाल्याला मारायचं, व्यापाऱ्याला मारायचं, मालकाला मारायचं. मग ते जनावर पोलीस स्टेशनला आणायची, पोलीस स्टेशननं पंचनामा करायचा. आणि मग ती जनावर कुठं? गोशाळे. फुकट चंबो बाबूराव त्याने दुकान लावलंय, दुकान लावलंय, माल भेज दो, माल भेज दो. अरे तुमच्या गोशाळा हे जर्सी गाय, होस्टन गाय, म्हैशी यांचे तुरुंग झाली, ती तुरुंग. आणि हे यांना एवढ्या गोशाळा काढायच्या आहेत, गायी पाळायच्या आहेत. अरे बाजारात या, विकत घ्या आणि गायी पाळा की. फुकटच्या गायी हाणायला लागले. महावीर नावाची गोशाळा उमरजला, नाव काय ठेवलंय? महावीर गोशाळा. काय महावीराला वाटलं असेल काय भारी माणसं आहे ते. एका शेतकऱ्याकडनं घेतलेले धुमाळ मामा. आता तुम्ही उठून उभा राहा, जरा सगळ्यांना नमस्कार करा. सागरला बी माहित असावं म्हणून. हे धुमाळ मामा यांच्या घरामध्ये मी 8 दिवस राहिलो या. 1995 साली या इकडे या. 1995 साली आणि 90 साली. तुम्ही म्हणणार या धुमाळ मामाच्या घरात का राहिले सदाभाऊ, का राहिले तुम्ही म्हणणार. अरे माझा सुद्धा जर्सी गायचा गोठा होता आणि धुमाळ मामा त्यावेळी जनावरांचा व्यापार करत होते. आणि या धुमाळ मामाने माझ्या गावाला 90 साली 250च्या वर गायी दिलेल्या आहेत. 250च्या वर गायी.
अरे लोक म्हणतात सदाभाऊला काय यातलं कळतंय हो, धुमाळ मामा सांगेल. अरे मी गोठ्यात जन्माला आलोया मग, आणि आम्ही दिवसभर टाकल्या जातीवंत गायी बघायला फिरायचं. या धुमाळ मामाना त्यांच्या अंगणामध्ये एक पहाडी होती, 2 महिन्याची गाव. मी 15 दिवसातनं 2-2 दिवस जायचा. म्हणलं काय झालं, मला मामा ही पहाडी आवडल्या, मला मी पाळणार आहे, मरस तोर गोट्याला पाळणार आहे. शेवटी धुमाळ मामानं मला तशीच पाळी जर्शी पाळायला दिली, पाळायला. आणि त्या गायचं नाव मी लक्ष्मी ठेवलं होतं. अरे या गोशाळा जनावर आत गेलं. आमच्या भागातल्या 14 गायी महावीर गोशाळेमध्ये 2 महिना शेतकरी व्यापारी कोर्टानं आदेश दिला, मुद्देमाल द्या. मुद्देमाल आणायला गेल्यावर एक बी गाय त्या गोशाळेमध्ये नव्हती. काय गोशाळेवाल्यांनी वकील नेमली, ती वकील. खायच्या कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूचा झाला की वरच्या कोर्टात जायचं. अरे गोशाळावाले जमा झालेली जनावरं परत त्याची सोडून वरच्या कोर्टात का जाताय? ती तुमच्या बापाची जायदाद आहे. कशासाठी निघाला? पुण्यामध्ये 4 गोशाळेमध्ये 4000 म्हशी पकडल्या. त्या 4000 म्हशी, एक बी म्हस नाही. पुण्यात म्हशी ठेवायला एवढा जागा तर असेल का? ज्यावेळी मी म्हशी आणायला गेलो त्यावेळी ते गोशाळावाले म्हणले, गोशाळेचं नाव काय? द्वारकाधीश. बरोबर देवाला पकडला. आधी ते म्हणले त्या म्हशी कुठं आहेत? कुर्णात चरायला. मी म्हणलो इथल्या पुढारी एवढे हेलिकॉप्टर विमान मधनं गेलते, ते एवढं मोठं करून चरायचं त्यांच्या नजरातनं राहिलंय कसं? त्यांना हे कसं काही दिसलं नाही. एक म्हस नाही. काय मस्त धंदा येऊ. अरे भाकड गायला 40,000 50,000 रुपये मिळायचं, आता भाकड गायला 10,000 रुपये मिळणार झाले. पूर्वी आम्ही मैसाणावरनं म्हशी आणायचं, आता म्हशी नात्या. हरियाणावरनं गया आणायचं, गया नात्या. बेंगलोरवरनं आम्ही गया आणायचं, त्या बी बंद झाल्या. जाईल तिथं बंद्या मार पोलीस स्टेशन, आणि ते सांगतात कोणत्या गोशाळेत हे जनावर जमा करायचं. परवा बीड मधून काही लोक चाकणच्या पुढं, मला वाटतंय बाजार आळे फाट्याला बैल घ्यायला आली. आता उसाचा तोडणी सीझन चालू आहे. मुकादमानं 1.25 लाख रुपये दिलं. बिचाऱ्यांनी 2 बैल 90,000ची घेतली. कायद्याचा बी आधार काय भारी धरला इथे. डायरेक्ट पकडायचं आणि पोलीस स्टेशनला घेऊन यायचं. पोलिसांनी पंचनामा केला, चला गोशाळा. मग ते जर पोलिसांना म्हणलं साहेब मी शेतीला बैल घेतोया, कोर्टात. त्यानं 90,000ला बैल घेतले. ऊस तोडायला फोन करून ते रडायला लागलं, भाऊ मी आता मुकदमाचा पैसा कसा फेडणार? आता त्याला काय सांगावं? कोर्टात सांगावं. अरे काय दशा लावल्या तुम्ही महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाची, काय दशा लावल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची. आता हे म्हणत आहेत जनावरं कापायला नेली. अरे बाबा सागरनं सांगितलं आम्ही देशी गाय नाही विकत, जर्सी गाय तुम्हीच म्हणताय डुकरापासून गाढवापासून झाली या.
मग तुम्ही डुकराला आणि गाढवाला का अडवताय? का अडवताय? बर आता तुम्हाला वाटतंय ते कापायला जातंय या, तर तुम्ही तर खोला ना बाजार, दुकानं लावा, जनावरं खरेदी केली जाते, आम्ही सांगू त्या किमतीला घ्या, आम्ही तुम्हाला देतो. पण नाही, त्यांना फुकाट पाहिजे. आणि काम बी भारी आहे, बिना भांडवली धंदा, रुपया गुतवायचा नाही. योग टावील गळ्यात अडकायचा, नाम ओढायचं, जनावर अडवायचं, काम खतम. जय श्रीराम. म्हणजे रामाला सुद्धा सोडला नाही. मी एका गावामध्ये गेलो, एक मोठा शेतकरी, त्याच्याकडं देशी गाई 15-20 पाठी, पहिलं 5-6 100 गायी विकायच्या होत्या. एका गाईला मस्टाईड झाला आणि एक गाई गाभण जाईना. आणि मग त्या गायी बाजारात घेऊन जाऊया म्हणले धुळ्याला. निघाला घेऊन. तो बिचारा म्हातारा 70-75 वर्ष. ड्रायव्हर म्हणता या, नातू म्हणतो या, बाबा तुम्ही येऊ नका, लांबचा पल्ला. नाही नाही, लई दिवस झालं बाजार बघून, मला येऊन दे की. ते म्हातारं बी गेलं बसून. पुढं गाडीत, घाटात गाडी गेली, फुटण्याची वाढवी लागली, गडी खाली उतारलं. उतारलं म्हणले फळका पाडा, फळका पाडा. फळका पाडला, 2-4 गडी वर चढलं तर, आणि गयांच्या मिठी मारून मुख घ्यायला लागलं. म्हातारं म्हणलं होय, लय गुन्हे गायी होत्या, पण हिला मस्टाईड झाला या, हे गाव जाईना म्हणून इकूया. गड्याने गाईचं दर्शन घेतलं, म्हाताऱ्याला फोडायला चालू केला. म्हाताऱ्याला मारायची तर गाईचं दर्शन घ्यायची तर जय श्रीराम आहे हाणायची तर त्याला. म्हातारा मग तुम्ही काय मारता या? मग काही काय ग, तू काळजी करून तुला वाच. आलं पोलीस स्टेशनला. दोन म्हातारं म्हणलं त्या गाडी कुठं गेल्या? गोशाळेला. म्हातारं म्हणतंय गाई जाऊन द्यायच्या फुकट. माझ्याकडे 70-80 जनावर आहे, तेवढा माझा टेम्पो द्या. ते टेम्पो आलं म्हणायला लागलं, माझा कवा निकाल लागाल गॅरंटी नाही बाबा, माझा टेम्पो पाहिजे. टेम्पो 2 महिन्यानं मिळाला. गायी बी गेल्या त्या, टेम्पो बी गेला. म्हातारं बिन बाजार बघता खाल्ला. अरे काय का असं करायला लागलं? अरे जर शेतकऱ्याला भाकड जनावरी, गाबण्या जाणारी जनावर, कमी दूध देणारी जनावर, किंवा त्याला जर अडचण आली तर तो जनावर विकणार, नवी घेणार. जर तुम्ही हे चक्र थांबवलं तर तो नवी जनावर घेणार नाही. त्याचा व्यवसाय तोट्याचा जाईल. त्याच्या लेकरा बाळाला खर्चाला रुपया मिळणार नाही. त्याच्या लेकरा बाळाचं शिक्षण होणार नाही. हे का समजत नाही? आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे, गोशाळेला कोणती गाय देता कामा नये. ती गाय शेतकऱ्याची शेतकऱ्याला परत करा. अरे आमचा मोठा हात गोशाळा आहे, आम्ही 50 गाई 100 गाई पाळतोया. आम्हाला रुपया नाही. हिने काय सुद्धा नाही. शेड मारायचं आणि पोलीस स्टेशन पकडायचं. लो माल फुकट फुकट. काय भारी दुकान लावलं या सगळ्या गोशाळेवाल्यांना विनंती करतो. अतिवृष्टीमध्ये अनेकाची जनावरं वाहून गेले, मेलेले आहेत. तुमच्याकडे दुधाळ जनावर असले तर फुकट वाटा, तेवढा तर दान धर्म करा. काय कष्ट करायचं. आता त्या महावीर गोशाळा आहे, तिचा मालक कुठं आहे? मुंबई. गोशाळा कुठं? इथं. म्हणतो मला पुण्य लागतोय फुकटच्या गायी आणून. कसलं पुण्य लागतं? काय चाललंय?
हे दिवसा ढवळ्या शेतकऱ्याच्या भरलेल्या पोट्यावरती दरोडा आहे, दरोडा. मला अनेक फोन येतात, तो असाच आहे, तो तसाच आहे, तो आमच्याच जातीचा नाही, तमक्याच जातीचा नाही. अरे माझी जात शेतकऱ्याची आहे, शेतकऱ्याची. माझा धर्म शेतकरी आहे, माझी माय ही काळी माती आहे. गेले 35 वर्ष शेतकऱ्याच्या साठी लढण्याचं काम केलंय. या माढा मतदारसंघात इथं आलेल्या गावागावातल्या अनेक तरुणांनी या सदाभाऊला या फलटण मधनं लीड दिले, लीड. चहाचा कप सुद्धा मी पाजलेला. अरे सामान्य माणसासाठी आम्ही लढतो. आज सामान्य माणसाच्या डोळ्यात आसू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला विनंती करतो की शेतकऱ्याचा थया दुधाचा गोटा वाचवूया आणि गोपालकाला जगूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. इथे संपतो.